नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके यांचा 100 दिवसाचा ॲक्शन प्लॅन त्यांनी जाहीर केलेला आहे। यवतमाळच्या नवनियुक्त नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारताच त्यांनी पत्रकार परिषदेत शहराच्या विकासाचा सर्वसमावेश आराखडा मांडत आगामी 100 दिवसात शहरात कोणते बदल घडवून आणणार याचा ॲक्शन प्लॅन सादर केला। शहरात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या मदतीने निर्भया पथक तैनात करण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे। पदभार स्वीकारल्यापासूनच्या पहिल्या 100 दिवसात शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी कालबद्ध कार्यक्रम आखला आहे। रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या मूलभूत सुविधांसह शहराचे सौंदर्यीकरणाचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। यवतमाळ शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे। महिलांची सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य देत आम्ही पुढच्या 100 दिवसात ठोस पावले उचलणार आहोत, असे आश्वासन प्रियदर्शनी उईके यांनी यावेळी दिले।